टी शर्टची थैली दे, ए टी शर्टची पिशवी घे. हा निखिल सर प्लीज कम यार. मैन ऑफ द मैच का ट्रॉफी यहां पर देते हुए मुस्तकीम को बेहतरीन बल्लेबाजी की उन्होंने. 27 रन बनाए अपनी छोटी सी पारी में और 2 ओवर का स्पेल किया जिसमें 3 विकेट प्राप्त किए नेरल रॉयल्स के लिए. और यहां पर हमारे मोंटी कदम यहां पर उपस्थित है, उनका भी यहां पर सत्कार किया जाएगा. आप स्टेज पर चलिए. मैच की तरफ चलते कुणाल दाबने वहां पर मौजूद है. कुणाल दाबने इतने बड़े खिलाड़ी है, इनका विकेट लेने वाला एक ही प्लेयर यहाँ पर कमलाकर नायक यहाँ पर बैठा हुआ है, वो इनकी विकेट लेने का बहुत. यार ग्रीन बॉल यहाँ पर अमोल चौहान की खतरनाक गेंदबाजी. 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. पहली गेंद पर खूबसूरत 6, दूसरी गेंद पर डंडी गुल वाइट, उसके बाद डंडी गुल. तो कुल मिलाकर 2 बॉल और 7 रन. और इसके साथ हम चलते मेरे साथी कमेंटेटर यहां पर बैठे हुए शिवम लोबी, इनके पास आगे का आवाज आप इनकी मधुर आवाज में सुनेंगे. यस थँक यू कबीर जत्तारी सर. लेट्स ऑनगोइंग मॅच कडे आपण जाऊयात. नेरल किंग आणि त्यांच्या विरोधात नेरल इंडियन्स ही मॅच आपल्या समोर आहे. नेरल प्रीमियर लीग 2026 चा आनंद आपण घेताय. अमोल चव्हाण बॉलिंग मार्क वरती क्रॉस पॅट मारण्याचा प्रयत्न पॅड वरती आदळलाय. लाऊडली अपील केली आहे. प्रचंड उत्साह होता अमोल चव्हाणचा या अपील मध्ये. पंच सांगतायत फलंदाज सुखरूप नाबाद घोषित केले पंचांनी. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. पहिल्याच बॉल मध्ये षटकार या मॅच मध्ये, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर नुकतंच निर्धाव बॉल फेकलाय अमोल चव्हाण. सर तुम्ही बघताय लेग स्लिपला आहे ना अजय देवगन उभा आहे. सेन्सिबली पुश करण्याचा प्रयत्न, सन्मान दिलाय. अचंबित करणारा बॉल, उत्तर नव्हतं फलंदाजाकडे बॉल साठी आणि त्याचमुळे आणखी एक निर्धाव चेंडू होतोय. त्याला असं वाटतोय का लाल कॅप काढून आलाय तर आम्ही ओळखणार नाही. अजय देवगन उभा आहे तो. फार चांगली गोलंदाजी, परंतु या वेळी चुकी. पुढ्यात टाकलेला बॉल स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय हा दर्जेदार षटकार. ही एक जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये. अप्रतिम बॅटिंग. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 निर्धाव बॉल आणि त्यानंतर 2 लगातारचे षटकार तुम्ही पाहिलेत अमोल चव्हाणच्या विरोधात. बॅटर अतिशच्या बॅट मधून अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय प्रत्येक मॅच अगदी हाय स्कोरिंग मॅचच्या दिशेने जाते. म्हणजे आज बॅटिंग खऱ्या अर्थाने चांगली होते प्रत्येक खेळाडूंची. धावसंख्या 19. करण आला आता ओव्हर नंबर 2 मध्ये. पॉवर प्लेच्या राहुलजी बाटकर यांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण आसन व्हा. आपलं सहर्षमय स्वागत.
करण बॉलिंग ट्रॅक वरती आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या षटकात 19 धावा गेलेत आणि असं असताना ओव्हर नंबर 2 मध्ये करणला कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी नेरल इंडियन्स. P2चा षटक. पॉवर प्ले नंबर 2. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये फार चांगली बॅटिंग कुणाल आलाय आता ऑन स्ट्राईक. केडी मोठा खेळाडू आहे केडी ऑन स्ट्राईक. करणचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल हुकचा फटका केडीच्या बॅट मधून. क्रेडी ब्रँडेड NPL चा हा देखना रुबाबदार षटकार. थँक्यू डीजे. केडी जसा स्ट्राईक एंड वरती आला तसा पहिल्याच बॉल मध्ये हुकचा फटका त्यांना केलाय षटकार. लॉंग लेग मध्ये हा मोठा फटका होता षटकार. धावसंख्या टोटल 25 या आकड्यावर. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारले. विस्फोटक बॅटिंग चालू आहे. खरं तर बॅटिंग करत असताना टीम नेरल किंग्सची. फटका फसलाय गॅप मध्ये. गॅप मिळाली या बॉलला अन्यथा जेलची संधी होती. अंतिम क्षणी बॉल निघून गेलाय डीप पॉइंट मध्ये. षटकारानंतर येतोय केडीच्या बॅट मधून हा चौकार. MSCB चे अभियंता दिशांची वाघ हे देखील या मॅच मध्ये ऍज अ प्लेअरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्यांचं देखील आपण करूयात शुभ स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. फुल टॉस बॉल केडी साठी. आमंत्रण होतं मोठ्या फटक्याला. स्वीकारलंय. डीप स्क्वेअर लेगला चाललाय बॉल. केडीचा आणखी एक ब्रँडेड षटकार. शॉट्स मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पाहतोय. दुसरा षटकार वैयक्तिक. पुढ्यात टाकलेला बॉल मिड विकेटला क्लिअर केलाय. डीप मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. थ्रू द कव्हर. बॉल सीमा पार. 4 धावसंख्येसाठी येतोय मिड विकेट मध्ये चौकार. या षटकात आल्यात बॅट्समन. खरं तर केडीच्या बॅट मधून कुणाल जबरदस्त बॅटिंग करतोय. 4 बॉल मध्ये 20. पहिल्या षटकामध्ये तो नॉन स्ट्राईक एंड वरती राहिला. त्यानंतर त्यानं दुसऱ्या षटकात स्ट्राईक एंड वरती आल्यानंतर आकस्मित हल्ले चढवले त्या मॅच मध्ये. आदरणीय दिनेशजी ठमके यांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण असं नसतं आपलं सहर्षमय स्वागत. मॅच कडे आपण बोलतोय. खरं तर 4 बॉल मध्ये 20 धावा आल्यात करणच्या विरोधात कुणालच्या बॅट मधून. मोठा खेळाडू मी सातत्यानं उल्लेख केलाय. याचंच प्रात्यक्षिक उदाहरण. अकुडाप्याचा बॉल हुकचा फटका. हवेमध्ये बॉल. नो मॅन्स लँड रिजन मध्ये बॉल पडलाय. वॅकेंट एरिया गाठल्या बॉल न. 2 धावा मिळवल्यात कुणाल आणि अतिशनं. धावा मिळतात या 2-2च्या मदतीने धावसंख्या आहे ती टोटल 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर या मॅच मध्ये. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मधील. नेरल इंडियन्स थोडा अडचणीमध्ये सापडलाय. टॉस जिंकल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकात पॉवर पॅक बॅटिंग चालू आहे. एकीकडे अतिश आणि त्यानंतर कॅप्टन केडी देखील विस्फोटक बॅटिंग करतोय. अकुडाप्पाचा बॉल केडी साठी. हा फटका फसलाय क्षेत्ररक्षक. जोरात आलाय राहुल. पकडल्या कॅच राहुलनं. केडी मात्र होतो इथे बाद. 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6. इंटरनॅशनल त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियम अर्थातच सर्वांना माहिती असायलाच लागतो. खरं तर बॅटर आउट झाल्यानंतर 28 सेकंदच्या आतमध्ये तुमचा एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि याचीच ओळख म्हणून आपण सातत्याने पाहतोय. फलंदाज बाद झाल्यानंतर
टायमिंग सेट केला जातो आणि टायमिंगचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. या सर्व गोष्टींचं मूल्यमापन करत नेरळ प्रीमियर लीग 2026 या वर्षी नव्या उमेदीनं खऱ्या अर्थानं उभी राहिली आहे. क्रॉस द बॅटेड स्ट्रोक अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न, कदाचित विकेट किपरनं बॉल व्यवस्थित गॅदर केला असताना तर कदाचित फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात होऊ शकला असता, परंतु जरतरचं समीकरण रन मिळतात त्या बॉलवरती 2च्या मदतीनं धावसंख्या येते टोटल 43 आकड्यावरती. 7 स्कोरर अभय तरे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. खरं तर समालोचकांचा पाठीचा कणा 7 स्कोरर अभय तरे माहिती सांगतायत. अमोल आलाय बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आणि पहिल्याच बॉल मध्ये दुहेरी आणि त्यानंतर ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एकच धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवरती. 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 44 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करते या मॅच मध्ये नेरळ किंग्स. टॉस गमावलाय नेरळ किंग्सनं, पण ते एक सुसाट गतीनं हा मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय बॅटिंग करत असताना. टप्प्याचा बॉल सेन्सिबली पुश करण्याचा प्रयत्न, सन्मान दिला बॉलवरती. अमोलचा बॉल अप्रतिम होता. फलंदाजांना बॉलच्या मेरिट नुसार खेळ करण्याचा मानस ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू होतोय. प्रमोद सन्मान देतोय, लाईन ओळखतोय. खरं तर अति काही संकटात नाही. माहिती एका षटकारानंतर दुसऱ्या षटकाराचा प्रयत्न बॅटर करतो त्यावेळी आउट देखील झालेला आहे. या सर्व गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. डीप मिड विकेट मध्ये हा बॉल, एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. सर्व काही सुरले त्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये अमोल चव्हाण जरूर महागडा ठरलाय, परंतु त्यानंतर कमबॅकिंग स्पेल टाकण्याची सामर्थ्याची शैली आहे माझ्याकडे. याच विश्वासानं आता ओव्हर नंबर 3 मध्ये फार चांगला कमबॅक करतो. 4 धावा खर्च केल्या 4 बॉल मध्ये. स्विचिटचा अटेम्प्ट केला होता, रिव्हर्स अटेम्प्ट. सरळ बॅटने धावा आल्यात या मॅच मध्ये. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आहे का या फटक्याचं वैशिष्ट्य आहे. ज्यावेळी हा बॉल बॅटला कनेक्ट होतो हा फटका, त्यावेळी निश्चित तुम्हाला धावा मिळतात, परंतु कनेक्ट न झाल्यामुळे कधी कधी तुम्हाला आउट देखील व्हावं लागतं या फटक्यासाठी. आज फटका अनोख्या स्टाईलनं कोला टाकलेला बॉल आडव्या बॅटनं मोठा प्रहार. बॉलला मिळालेल्या लांबी, मिळाल्यानंतर बॉल छूम अंतर सीमा पार येतो. लॉंग लेगला षटकार. पोहोचले ती टोटल 51 अंकावरती. 2 फलंदाज बाद झाले. करंट रन रेट 17.00 ची इकॉनॉमी आपण पाहताय. 51 धावा धाव फलकावरती 3 षटकांमध्ये. वैयक्तिक 8 बॉल मध्ये 21 या धावसंख्येवरती खेळतोय तो अतिश. कुणाल देखील बाद झाला. एक चांगली बॅटिंग कुणालच्या माध्यमातून. टोटल 22 धावा करत कुणाल बाद झाला. 3 षटकांमध्ये 51 धावा आहेत. नेरळ प्रीमियर लीग 2026. नेरळ इंडियन्स आणि त्यांच्या विरोधात नेरळ किंग्स हा सामना मैदानाच्या आतमध्ये. मॅच नंबर 4 आजच्या दिवसातील 4था सामना आहे. वेळेला महत्व आहे, त्यामुळे मी प्रत्येक खेळाडूंना विनंती करतोय आपण थोडा सामना स्पीडअप करा. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते. ऑन साइडला गॅप मोठी होती. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मधून बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धाव संख्येसाठी येतोय हा नेत्रदीपक चौकार. काही सुरले ते टॉस गमावल्यानंतर देखील मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय. 55 धावा आहेत. स्लॉट मध्ये पुढ्यात टाकलेला बॉल फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाची जजमेंट. सूर्यकिरण कदाचित नेत्रांमध्ये घुसले असावेत आणि त्याच कारणास्तव बॉल निघून गेलाय. हा 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार.
किरण कदाचित रिफ्लेक्ट झाली क्षेत्ररक्षकांवरती. चौकार अटॅकच्या उंबरट्यावरती आहे. त्याचसाठी सन ग्लासेस अतिशय महत्वाचे आहेत क्रिकेटमध्ये. ॲज अ प्लेअर प्रोफेशनल रित्या तुम्हाला देखील मैदानावरती सेट राहणं गरजेचं आहे. जजमेंट चुकीची ठरली आहे. सूर्य किरणे डोल्यात घुसले असावेत आणि त्याच कारणास्तव इथे मात्र कॅच ड्रॉप. धावसंख्या 4 मिळाल्यात. 2 लगातारचे चौकार आलेत बॅटर प्रमोदच्या बॅटमधून. चौकारा ट्रेकच्या उंबरट्यावरती आणि इथे हा बॉल क्लीन बोल्ड झालाय. ऑफस्टिकची 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 4. आकाश गेलाय नवीन फलंदाज. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच कारणास्तव लाईन ओळखली नाहीये बॅटर प्रमोदनं आणि क्लीन बोल्डच्या स्वरूपात तो देखील डगआउट मध्ये पोहोचतोय. न्यू बॅटर इन आकाश. आकाश आलाय बॅटिंग मार्क वरती. धावसंख्या येते 59 अंकावर. 3 बॉलचा खेळ संपला या षटकातील. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्ही पाहताय. अजूनही उर्वरित 1 षटक शिल्लक आहे. असं असताना धावसंख्या 59 आहे. किमान 70-75 या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा मानस की 80 पर्यंत. पाहूयात नेरल किंग्स किती धावांपर्यंत पोहोचतोय. कोलाट टाकलेला बॉल ओव्हर पिच बॉल. डायरेक्ट हिट अपेक्षित. बॅकअप चांगला आलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु रन मिळते या बॉलवरती. एक धावसंख्या वाचवू शकत नाही. या षटकात मोठ्या फटक्यांना थोडं लगाम देण्याचं काम करतोय निलेश. 2 लगातारचे चौकार आणि त्यानंतर विकेट. त्यानंतर एक सिंगल. ऑन स्ट्राईक आलाय आता आतिश. इन कंट्रोल मध्ये दिसलाय या मॅच मध्ये. आतिशच्या बॅट मधून धावा आल्यात. आता तोच ऑन स्ट्राईक दिसतोय मैदानाच्या आत. 2 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक. ओव्हर नंबर 4 मधील संत गतीने षटक हाताळतोय निलेश. निलेशचा बॉल धीम्या गतीचा पिक केले. पिकअप शॉट बाय द आतिश. बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. A1 क्वालिटीचा मोजून मापून तोलून मारलेला हा दर्जेदार षटकार. मध्ये इन कंट्रोल मध्ये दिसलाय. षटकार हॅट्रिकच्या आता उंबरट्यावरती. तिसरा लगातारचा षटकार येईल का? धावसंख्या टोटल 66. 66 धावा आहेत. दिमागीचा बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग द कार्पेट वेगानं डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चांगली फिल्डिंग. एकच धाव घेईल का खरं तर आतिश देखील. स्ट्राईक हवी अंतिम षटकात. 4 षटकांचा खेळ संपलाय. आफ्टर 4 ओव्हर्स रन स्कोर कार्ड वरती 67 आफ्टर 3 विकेट लॉस. टीम नेरल किंग्स या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 67 धावा आहेत. 4थं षटक गेली प्रगतीपथावरती. त्याला स्पीड अप करा प्लीज. नेरल इंडियन्स अमोल चव्हाण यांना विनंती आहे कृपया करून आपल्या 5व्या क्रमांकाच्या गोलंदाजाला मार्गस्थ करा आणि लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. नो टाइम वेस्ट प्लीज. डोंट द टाइम वेस्ट. कृपया करून आपण सामना स्पीड अप करा. मी आयोजकांच्या वतीने एक कलकलेची विनंती करतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय वेळेला फार महत्व होतं. एक सामना आपला उर्वरित शिल्लक राहिला जेणेकरून उद्याच्या दिवसामध्ये मेगा फायनल आपणास अंधारात खेळवता येणार नाही अशी काळजी आपण घ्या कृपया करून. कारण कालच्या दिवसामध्ये राहिलेला अतिरिक्त सामना आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळावा लागला. आज जर एखादा सामना शिल्लक राहिला तर उद्या आपल्याला याचा त्रास होईल. 67 धावा आहेत धावफलकावरती. 3 फलंदाज बाद झालेत. 5व्या षटकाला होते सुरुवात. स्लॉक्सचा अंतिम डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 5 अविनाश ऑन द मार्क. ऑन स्ट्राइक. आतिश ऑन स्ट्राइक आहे. अविनाश बॉलिंग मार्क वर. चुकी केली आहे. अतिरिक्त उंचीवरती फेकलाय. नो बॉलचा इशारा पंचांचा. बिमरचा नो बॉल. निसटलाय बॉल हातातून. व्यवस्थित बॉल टाकता आलेला नाही. पहिलाच प्रेशर मध्ये अगोदरच धावा जास्त आहेत आणि असं असताना या चुका करतोय गोलंदाज. नेरल लायन्सचे सर्व खेळाडू विनंती आपला संघ मालक आपली वाट बघतोय. व्यासपीठाच्या आपण मागच्या साईडला जमायचंय. आतिश प्रेशर मध्ये गोलंदाज अविनाश. आतिश साठी फ्रीट. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न पॅड वरती आदळलाय. फ्रीटचा बॉल एक तर कंप्लीट केले. दुसरीसाठी निघेल का आतिश? एकच धाव मिळते. एकामध्ये समाधान.
एकेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली होती 69 या आकड्यावर. 69 ऑन बोर्ड. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होईल का? 5 बॉलचा खेळ बाकी आहे. किमान 2 मोठे फटके, एक बॅलन्स टार्गेट, मोठी धावसंख्या उभारू शकतो खरं तर नेरल किंग्स. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन केलाय. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. चांगली गोलंदाजी अविनाशची. पहिला बॉल जरूर खराब फेकला, त्यानंतर हे 2 बॉल चांगले फेकलेत अविनाशनं. निर्धाव चेंडू होते बॉल नंबर 2. 4 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 69. पुढे टाकलेला बॉल क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. स्ट्रोक. विकेट किपर बॉलला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत रन मिळते ती फक्त एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 70 रन्स ऑन स्कोर कार्ड. 70 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. किमान 2 मोठे फटके, 3 बॉल मध्ये एक मोठं धाव फलकावरती धावसंख्या उभारू शकतो खरं तर टीम नेरल किंग्स. अविनाश फार चांगले गोलंदाजी करतोय. अविनाशचा बॉल लिव्ह केलाय. लाईन करावे फलंदाजाला माहिती आहे, पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव 1 मोर ऍड होते धाव फलकावरती. धावसंख्या ती 71. 71 धावा धाव फलकावरती. प्रथम सत्राचा खेळ तुम्ही पाहताय. नेरल किंग्स आणि त्यांच्या विरोधात नेरल इंडियन्स टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतोय. स्लॉट मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आसमानी टोला, मोजून मापून तोलून मारलेला आणखी एक एनपीएल चा ब्रँडेड षटकार. मागील बॉल मध्ये 77 ऑन बोर्ड. आणखी एक पुढ्यात टाकलेला बॉल, त्यावरती हॅमर करत असताना लॉंग लेग मध्ये हा येतोय अंतिम बॉल मध्ये दर्जेदार षटकार. शिल्लक आहे, माफ करा. लगातारचा दुसरा षटकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 83 आकड्यावरती. 83 ऑन बोर्ड. जबरदस्त बॅटिंग. 83 ऑन बोर्ड. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा बॅटर. क्रॉस द बॅट फ्लिक केलाय. बॉल क्षेत्ररक्षक नाहीये. डीप फाईन लेग मध्ये गॅप मोठी आहे. बॉल चाललाय जमिनीला घासत पुसत. बाउंड्री लाईनच्या पलीकडे अंतिम बॉल मध्ये येतो चौकार.
कॅपॅसिटी आहे या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची. त्यालाच आता या मॅचमध्ये या मॅचचा खऱ्या अर्थानं हातभार घेत मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी आता चांगली बॅटिंग करावी लागेल. ऑन स्ट्राईक अमोल चव्हाण, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय राहुल गोलंदाजीच्या मार्क वरती सलामीचं षटक घेऊन आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद. पहिला बॉल उत्तरदाच्या खेळातील पहिल्याच बॉल मध्ये अमोल चव्हाणच्या रडार मध्ये हा बॉल हाफ ट्रॅकर पुलचा फटका, पुल सक्सेसफुल ठरलाय. मिड विकेट मध्ये येतोय अमोल चव्हाणच्या बॅट मधून हा देखना रुबाबदार षटकार. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आहे, त्यासाठी हा रिव्ह्यू. चला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय टेक्निकल रूम मध्ये हा डिसिजन चेक केला जाईल. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप. बॉल रिलीज करत असताना कदाचित गोलंदाजानं तो बॉल चुकीच्या रीतीनं फेकला की नाही याची शहानिशा. इट्स अ नो बॉल. गोलंदाज मात्र या स्पर्धेमधून आता बाद होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुनील नारायणला आपण पाहिलंय ज्या अगोदर बॉलिंग करत असताना तो देखील बॅन झाला होता खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 1 वर्ष. त्यानंतर या स्पर्धेमध्ये बॉलिंग मार्कवरती प्रमोद. एकही बॉल आता संपलेला नाहीये. धावसंख्या आहे ती टोटल 7 आकड्यावरती आणि पॅनल्टीच्या देखील 2 ऍड करूयात. 9 धावा धावफलकावरती आहेत. एकही बॉल संपलेला नाहीये. 9 धावा आहेत. 88चं लक्ष्य होतं. आता लक्ष्य मी तर म्हणाल माफक झालंय, कारण अमोल चव्हाणकडे ती क्षमता आहे मोठे फटके खऱ्या अर्थानं लगावण्याची, आणि त्याच्या विरोधामध्ये आता बॉलिंग करणं देखील सोपं नाहीये. आणि असं असताना 88चा बचाव होईल का असा प्रश्नचिन्ह देखील आता बऱ्याचशा प्रेक्षकांना देखील पडलाय. नेरल प्रीमियर लीगच्या निमित्त कुणाल आलाय बॉलिंग मार्क वरती. ऑन फ्रीटचा बॉल स्लॉट मध्ये उडवलाय बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. अमोल चव्हाणची ताकद सिद्ध करणारा हा येतोय जबरदस्त षटकार. लगातारचे 3 षटकार आदरणीय दिनेशजी ठमके यांच्याकडून 1000 रुपयांचं रोख कॅश प्राइज. 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून. तिसऱ्या बॉल मध्ये येईल का षटकार? खर तर 2 बॉल मध्ये एकच बॉल खऱ्या अर्थाने रिलीज झालाय. या अगोदरचा नो बॉल. दुसरा बॉल घेऊन तयार या षटकातील. आणि बॅटनं मारण्याचा प्रयत्न. वेगवान बॅटचा फ्लो ओपन झाला होता. यावेळी नो कनेक्शन बॅट अँड बॉल. निर्धाव चेंडू होते. डॉट बॉल हवे त्या मॅच मध्ये आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला. निश्चयाचा श्वास घेतलाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 15 अंकावरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अमोल चव्हाणचा. इथे बॅट आणि बॉलचा आणखी एक संपर्क होत नाही. आणखी एक निर्धाव बॉल. 1 मोर डॉट बॉल. लगातारचा दुसरा निर्धाव बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कुणाल बॉलिंग मार्क वरती. कुणालचा बॉल लोवर फुल टॉस फ्लिक केलाय. फ्लिक अँड क्लिक. P1चा षटक. बॉल निघून गेलाय डीप मिड विकेट मध्ये. एसीच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार चौकार. शांततेत खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपल्या नावाचा खऱ्या अर्थानं डंका वाजवलाय. स्टेप आउट करून हा फटका ड्राईव्ह केलाय. नेत्रदीपक टायमिंग. सौंदर्यात्मक फटका. बॉल होतोय फरार. सीमा पार चौकार. अमोल चव्हाण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत हा सामना नेरल इंडियन्स न देखील गमावलेला नाही मी असं म्हणेल. कारण प्रत्येक बॅटरला आता एक चांगला खेळ करावाच लागेल. मोठी धावसंख्या आहे. तर अमोल चव्हाण एक चांगली सुरुवात करून दिली आहे मॅच मध्ये. अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. दिशा करावे पंच आमच्या दिशेने बोलतायत. ऑफिशियल सांगतायत एक्स्ट्राची धाव. 1 मोर ऍड होते. स्कोर कार्ड वरती धावसंख्या ती 24. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. एकही गडी बाद नाहीये.
चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. 2 लगातारचे चौकार आलेत. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट 4 हॅट्रिक ऑफ दिस टुर्नामेंट. नेरल प्रीमियर लीग मध्ये अमोल चव्हाणच्या बॅट मधून चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. षटकात धावसंख्या आहे ती 28 या आकड्यावरती. 60 धावसंख्येची आता आवश्यकता आहे 4 षटकांमध्ये. पुन्हा मॅच मध्ये आला खरं तर मोठं लक्ष होतं. आता बॅलन्स टार्गेट सेट केले खरं तर. 4 षटकांमध्ये आता 60 ची आवश्यकता आहे. 15 ची इकॉनॉमी. अमोल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये असताना हे सोपं आहे खरं तर नेरल इंडियन संघासाठी देखील. 4 षटकांमध्ये 60 ची आवश्यकता आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात प्रमोदनं चुकी केली. त्यानंतर कुणाल त्याचं षटक पूर्ण करण्यासाठी आला आणि त्यानंतर केडीच्या विरोधात देखील आकस्मिक हल्ले चढवले अमोल चव्हाणनं. त्याच कारणास्तव धावसंख्या ती 28 धावफलकावर. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. सुसाट गतीनं निघाली गाडी पुन्हा एकदा नेरल इंडियन्सची. 88 धावा जरूर आहेत परंतु आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही जिंकण्यासाठी उतरलोय. हातात बॅट घेऊन हेच दाखवलंय अमोल चव्हाणनं पहिल्या षटकात. ऑन द मार्क. बॉलिंग मार्क वरती भावेश. राहुल ऑन स्ट्राइक. अकोटप्प्याचा बॉल. राहुलचा फटका फसलाय. शॉट सिलेक्शन चुकलंय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले सहज आणि सोपी कॅच. फलंदाज 30 ओयूटी. 29 28 27 26 25 24 23 22 21 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10. बऱ्याचशा कालावधीतून आला. टोटल 4 बॉल नंतर पुन्हा स्ट्राइक एंड वरती अमोल चव्हाण. मोठ्या लक्षाचा पाठलाग करतायत. पहिल्या षटकात 28 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात थोडं शांततामय क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फार चांगली गोलंदाजी आहे P2च्या षटकात भावेची. आता समोर अमोल चव्हाण. क्रॉस द बॅट. व्हॉट अ शॉट. परफेक्ट टायमिंग. मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑनला उडवलाय बॉल. सीमा पार षटकार.
सामना जिंकण्यासाठी आता नेरल इंडियन्सला. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. स्पीड अप करा प्लीज, विनंती करतोय. सातत्यानं उल्लेख करण्यास भाग देखील पाडू नका, कारण वेळेला महत्व आहे. कारण उर्वरित 4 सामने आपल्याला अजूनही खेळवायचे आहेत आणि जवळजवळ 2:30 वाजायला देखील आले. त्या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. दोन षटकांमध्ये धावसंख्या ती 49 धावसंख्येची आवश्यकता अजूनही 18 बॉल मध्ये. प्रत्येक षटक महत्वाचं आहे. मागील षटकात आल्या त्या फक्त 11, त्याच कारणास्तव धावसंख्या 39. पहिल्या षटकात 28 आल्यानंतर चांगली गोलंदाजी केली. मागील 2 बॉल मध्ये भावेशने 7 धावा जरूर खर्च केल्या, परंतु टोटल 11 धावा खर्च केल्या भावेशनं. कुणाल पुन्हा एकदा आलाय केडी. कुणाल दाभणे आलाय बॉलिंग मार्क वरती. केडी टीमचा कॅप्टन आहे. एक चांगली गोलंदाज हवी आता कॅप्टन कडून. मिडल ऑर्डरचे षटक. ओव्हर नंबर 3 लावते सुरुवात. अमोल चव्हाण ऑन स्ट्राइक. कॅप्टन टू कॅप्टन बॅटल. गोलात टाकलाय बॉल. चांगला बॉल फेकलाय केडीनं. ऑन साइड ला द कार्पेट. एकतर कंप्लीट दुसरी साइड निघण्याचा प्रयत्न आहे. बंबल पाहायला मिळतोय. चुकी केले क्षेत्ररक्षकानं, परंतु पोहोचला नाहीये. नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज. 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11. पोहोचलाय फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये. करण. अमोल चव्हाण एकटा लढतोय मॅच मध्ये. 7 हवे एका फलंदाजाचे देखील, कारण एक फलंदाज संपूर्णपणे मेहनत घेतोय, दुसऱ्या फलंदाजाला साथ देणं फार गरजेचं आहे. कोलात टाकलेला बॉल पंचांकडे लावले. अपील लेग स्टिक मिस करते. पंचांचं सांगणं एकच, लेग स्टिक मिस करत होती. निर्धाव चेंडूवाला हे महत्वाचं आहे. फलंदाज अमोल चव्हाण. आणखी एक बॉल बीट होतोय. 16 बॉल मध्ये आता 48 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉल मध्ये 3 धाव अपेक्षित आणि त्याच कारणास्तव प्रेशर मध्ये आता पुन्हा एकदा नेरल इंडियन्स. आणि असं असताना अमोल चव्हाण आता मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. तिसऱ्या षटकाची जबाबदारी खऱ्या अर्थानं घेतली केडीनं आपल्या स्वतःच्या खांद्यावरती. अद्याप तरी निर्विघ्नपणे षटक हाताळतोय केडी. बॉलिंग मार्क वरती. फार चांगली गोलंदाजी आहे. कमबॅकिंग स्पेल नेरल किंग्स साठी साकारतोय. खरं तर 2 षटकात 39, त्यानंतर तिसऱ्या षटकात धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम करतोय केडी. अमोल चव्हाण भन्नाट फॉर्म मध्ये या मॅच मध्ये. त्याच्या विरोधात 2 लगातार निर्धाव बॉल फेकलेत. 2 निर्धाव बॉल आलेत प्रेशर मध्ये पुन्हा नेरल इंडियन्स. अमोल साठी हा बॉल पुढ्यात टाकलाय. फटका चांगला आहे. ताकद होती अलॉंग द कार्पेट. फक्त एकच धाव मिळते. फार चांगली गोलंदाजी आहे कुणाल दाभणेची या मॅच मध्ये. कमबॅकिंग स्पेल टाकण्याची क्षमता ठेवली. खरं तर स्वतःच्या मनगटामधील पॉवर सिद्ध केली गोलंदाजीनं केडीनं. 4 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 41. 41 ऑन बोर्ड. फक्त 2च धावा आल्या त्या षटकात. 4 बॉल मध्ये 2 धावा आल्या. त्याचमुळे आता प्रेशर आस्किंग रन रेट आता वाढतोय. खरं तर अकू टप्प्याचा बॉल. फटका फसलाय. लांबी कमी उंची जास्त. पकडले इथे 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15. आणखी एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुरेश जाते. मी मगाशीच म्हटलं अमोल चव्हाणच्याच बॅट मधून धावा आल्या. त्याला वगळता कोणत्याही बॅटरनं एक चांगला खेळ केलेला नाही आणि त्याच कारणास्तव या मॅच मध्ये थोडा अडकलाय खरं तर नेरल इंडियन्स. पहिल्या सत्राचा आपण विचार केला ना तर कुणाल दाभणेनं फार चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर आतिशनं, प्रमोदनं देखील फार चांगली बॅटिंग केली. प्रत्येक बॅटर खेळलाय खरं तर. त्याचमुळे मोठी धावसंख्या उभी राहू शकली. आणि या मॅच मध्ये चेस डाऊन करत असताना अमोल चव्हाण एकटा लढतोय. त्याला साथ मिळत नाहीये कोणत्याही बॅटरची. सांघिक खेळ आहे क्रिकेट. 11 खेळाडूंनी खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ.
एक बॅटर चांगलं कार्य करतोय परंतु दुसऱ्याची साथ हवी आहे. अखेर बॅटची कडा आणि बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉपला. सीमा पार येतोय हा संघर्षाचा संघर्षमय चौकार. त्रेचाळीस धावसंख्येची आवश्यकता आहे. बारा बॉल मध्ये अजूनही 43 धावसंख्येची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अमोल चव्हाण अजून या मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेत आलाय. संपूर्णपणे सेट आहे. आता साथ मिळाली आहे. खरं तर धावा कशाही येऊत परंतु धावा येणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. चला स्पीड अप करा प्लीज. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये नेरल लायन्स आणि त्यांच्या विरोधात नेरल डेअर डेव्हिल्स. दोनही टीमला शुभेच्छा आहेत पुढील मॅच साठी. आपल्या निर्णयावरती त्वरित आपण अंमलबजावणी करा. सामना संपल्यानंतर नेरल लायन्स बॅटिंग करेल आणि त्यानंतर नेरल डेअर डेव्हिल्स प्रथम फिल्डिंग करेल त्या मॅच मध्ये. एकीकडे कॅप्टन हरेश कराले याचा नेरल डेअर डेव्हिल्स संघ आणि एकीकडे बाला मोरे यांचा नेरल लायन्स संघ. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये अंकुश आलाय बॉलिंग मार्क वरती. हे षटक महत्वाचं आहे. प्रामुख्याच्या गोलंदाजावरती विश्वास ठेवायचा असतो खरं तर. योग्य टप्प्यावरती बॉल फटका देखील अप्रतिमादक सौंदर्य. स्वतःची ताकद करायला सिद्ध केली आहे. बॉल चांगला होता त्यापेक्षा जास्त ताकदीचा फटका देखील चांगला होता अमोल चव्हाणचा. तोपर्यंत धावा मिळाल्या त्या डीप पॉइंट मध्ये. टोटल 2-2च्या मदतीने धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या ती टोटल 47. 41 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक ते 11 बॉल 41. हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटक्यांशिवाय पर्यायच नाहीये ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी. स्वप्न जोपर्यंत साकार होत नाही तोपर्यंत हार ही मानायची नसते क्रिकेटमध्ये. खेळ असो आयुष्य स्वतःला सांगायचं असं शर्यत संपलेली नसते अजून, कारण अजून स्वतः जिंकलेलो नसतो. स्विचिटचा प्रयत्न होता इथे. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. स्विचिटचा फटका शरीराचा वेध घेतोय बॉल. 1 वर डॉट बॉल. जितके डॉट बॉल येतील तितके डॉट बॉल खऱ्या अर्थानं अपयशाच्या दिशेने घेऊन जातील बॅटिंग करणाऱ्या नेरल इंडियन्सला. संघर्ष जरूर करतोय खरं तर अमोल चव्हाण, कारण आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 41 ची आवश्यकता. पुढे टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. एक तर कंप्लीट दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला थ्रो झालाय. रनआउटची दाट शक्यता. फेकिया पुरी पडले. पोहोचलाय अमोल चव्हाण. चांगली रनिंग. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 49. 49 ऑन बोर्ड. 49 धावा धावफलकावरती. 39 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. कठीण आव्हाने खरं तर कठीण परिस्थिती आहे. संघर्षात्मक बॅटिंग करतोय अमोल चव्हाण. प्रयत्न करतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी धडपडतोय अमोल चव्हाण. परंतु आता 9 बॉल 39. वेगवान बॉल. चांगला बॉल टाकलाय. अप्रतिम वाईड यार्कर. स्टेबल ठेवलं फलंदाजाला. जखडून ठेवलं खरं तर. थांबून ठेवलं या फटक्यासाठी. अटेम्प्टच केलेला नव्हता फटका. इतका वेगवान बॉल होता. निर्धाव चेंडू. आता 8 बॉल मध्ये धावा करायच्या त्या टोटल 39. पहिल्या षटकात 28 आल्या. दुसऱ्या षटकात फक्त 11. तिसऱ्या षटकात अडकला खरं तर नेरल इंडियन्स. परंतु स्विचिटचा फटका. बॉल डीप थर्ड मॅनला पाठवलाय. अमोल चव्हाणच्या बॅट मधून येतो हा नेत्र दीपक चौकार. तर या षटकात अद्याप तरी 5 बॉल मध्ये धावा आल्या त्या फक्त 8. 7 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. धावा करायच्या त्या टोटल 35. 7 बॉल 35 ची गरज आहे. आडव्या बॅटनं हळूवार पद्धतीनं डाऊन द ग्राउंड केला हा बॉल. रन मिळते एकच. आता अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम नेरल इंडियन्सना नेरल किंगच्या विरोधात हा सामना जिंकण्यासाठी. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात लगेच करूयात.
6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉल सीमा पर आता धाडावा लागेल. खरं तर बॅटर अमोल चव्हाणला सलामीच्या भूमिकेत त्याला अजूनही मैदानाच्या आतमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची अमोल चव्हाणकडे. 6 बॉल मध्ये आता 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्क वरती आला यंगस्टर शुभम आलाय बॉलिंग मार्क वरती. 6 बॉल 34. कठीण परिस्थिती आहे खरं तर. या परिस्थितीमध्ये बाहेर काढेल का अमोल चव्हाण नेरल इंडियन्सला. 6 बॉल 34, 5 षटकार 1 चौकार. हेच गणित आहे खरं तर. ऍज अ बॅटिंग मार्क वरती पर्यायच नाहीये, लढावंच लागेल. विजयासाठी 6 बॉल मध्ये 34 ची आवश्यकता आहे. डेथ ओव्हर अंतिम षटकामध्ये आला शुभम. 6 बॉल 34. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर. मॅच संपलेला नाही. अमोल चव्हाणचे प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. हेच सांगतोय पाठवले बॉल सीमा पार. वावराच्या बाहेर येतोय हा षटकार. पाच बॉल 28. नेक्स्ट बॉल खोलात टाकलाय बॉल. अप्रतिम ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. परफेक्ट यार्कर जड मध्ये टाकलेला बॉल. निर्धाव चेंडू. आता 4 बॉल मध्ये 28 ची आवश्यकता आहे. मोठा फलंदाज अमोल चव्हाण खर तर क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाची छबी संपूर्ण रायगड भरामध्ये पसरवली. परंतु नुकतंच यंगस्टर शुभम बॉलिंग मार्क होते आणि त्याच्या विरोधात अमोल चव्हाणच्या विरोधात परफेक्ट यार्कर फेकलाय. 4 बॉल 28. स्लॉट मध्ये फटका अप्रतिम. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय बॉल. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा पार षटकार. आता 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. एकटा लढला या मॅच मध्ये. खरं तर अमोल चव्हाणचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. एकटा लढतोय. 3 बॉल 22 ची गरज आहे. आणखी एक मोठा फटका. 1 मोर सिक्सर एसीच्या बॅट मधून. आणखी एक विध्वंसक षटकार. गरज आहे. सामन्याचं भवितव्य काही असू द्यात परंतु माझ्यामध्ये असलेले खऱ्या अर्थानं कौशल्य आम्ही निश्चित अर्पण करेल मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न करतोय अमोल चव्हाण. आणखी एक मोठा फटका. पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याला चकमा देत अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत बॉल सीमा पार. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. चव्हाणसाठी 24 बॉल मध्ये 64 ची एक नॉक इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. एकटा लढला या मॅच मध्ये. जबरदस्त केलाय मैदानाच्या आतमध्ये अमोल चव्हाण. का मोठा खेळाडू. याचं ज्वलंत उदाहरण दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द बॉलर. इजा झाली असेल तर आपण चेक करा. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. एकटा लढलाय खरं तर अमोल चव्हाण साठी खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. 1 नंबर केलाय मैदानाच्या आतमध्ये. 64 वरती खऱ्या अर्थानं बाद नाबाद घोषित होतोय. खरं तर जबरदस्त बॅटिंग. एकटा लढला 88 पर्यंत पोहोचण्यासाठी. आदरणीय निखिलजी सुगवेकर यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज अमोल चव्हाण यांसाठी पारितोषिक आहे. निखिलजी सुगवेकर यांच्या वतीनं. जबरदस्त केला. सामना जिंकलाय नेरल किंग्सनं. कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये चला फिल्डिंग सजवून घ्या. नेरल डेअर डेव्हिल्स लगेच फिल्डिंग सजवून घ्या. मॅन ऑफ द मॅच